जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. मी माझ्या दापोलीतील या फार्म हाऊसमध्ये आहे. दिसतोय संकल्पना एस रविराज SRG SR ग्रुप ऑफ कंपनी इन्फ्राटेक नो कंपनी SRG SRCC ACC CCRD कंपनीज अँड इन्फ्राटेक अँड PNATEC सर्व्हिसेस. हे जेव्हा होताना फक्त मी SRG ग्रुपच फॉर्म केली होती, कंपनी कन्सल्टिंग कंपनी. आणि या कंपनीमार्फत विविध सल्लागार, विविध इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करत करत अशा प्रकारचं विविध कोकणामध्ये एक विकासक या नात्याने पुढे आलो आणि लोकांना रोजगार मिळू लागला कोकणातील. हे महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की समाज माध्यमावर एक क्लिप व्हायरल होते. BN राव यांनी संविधान लिहिलं. BN राव यांनी संविधान लिहिलं. जेव्हा जेव्हा मी गावी येतो तेव्हा माझ्या हातात अशी गावाची प्रत्येक काठी असते, पण ही लाकडी नाही, ही स्टीलची आहे, मजबूत आहे. कारण का कोणी काय आलं गेलं जनावर वगैरे, कुत्रे माकडं या लोकांना हाकलण्यासाठी. आणि या फार्ममध्ये विविध पक्षी आहेत, त्यांचा किलबिलाट आहे. सकाळच्या प्रसंगी तो ऐकण्यासाठी मी बसलेलो आहे. या फार्मच्या उघड्या मैदानात एक पायवाट जाते चिराची, बघा चिराची. या सगळ्या गोष्टी मातीने घडवलेल्या आहेत. सिमेंट दिसतं कुठे तुम्हाला? कुठेही गोष्ट सिमेंटने घडवलेली नाही, फक्त चिराच्या दगडांनी बांधलेले आहेत. बघा समोरचे संपूर्ण बंगले, हे तुम्हाला डिझाईन दिसत असेल. हे बघा, हे सगळं चिरा, लाल लाल चिरा दिसतात. हे बघ, हे लाल लाल मातीच्या चिरा घडवल्या त्यातून बनवलेला आहे. मी सांगू इच्छितो की समाज माध्यमावर एक क्लिप व्हायरल होते की BN राव यांनी संविधान घडवलं आणि मग त्यांचं नाव का नाही. आता मी तुम्हाला पूर्ण संविधानिक घटना समितीचा आढावा सांगतो की ज्या काही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनापीठ घटना समिती स्थापन केली आणि या घटनापीठ घटना समितीचे मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमले. तत्पूर्व स्वातंत्र्यपूर्व जातोय आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंना भारत देश सक्षम घडवायचा होता, आर्थिक सक्षम करायचा होता. त्या अनुषंगिक ते लंडनला गेले आणि लंडनला जाऊन ते ज्ञानी आणि हुशार बॅरिस्टर माणूस शोधू लागले की जो भारत देशाची संविधानाने घटना बनवेल. तेव्हा त्या जो मुख्य ज्ञानी विद्वान होता लंडनमधलं, त्याने सांगितलं की तुमच्या भारतात अशी एक व्यक्ती आहे, तीच ते संविधान चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे लिहू शकतं. पंडित जवाहरलाल हडबडले. अरे, माझ्या देशात असं कोण विद्वान आहे? तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याच्या 32 डिग्र्या, 9 भाषा आहेत. तो माणूसच तुमचं संविधान चांगल्या प्रकारे लिहू शकतो. पंडित जवाहरलाल तात्काळ भारतात आले. बाबासाहेबांना निरोप पाठवला, एकदा पाठवला, दोनदा पाठवला, तिसऱ्या भेटीत तात्काळ बाबासाहेबांनी निरोप दिला की आपल्याला देशाची घटना बनवायची आहे, संविधान बनवायचं, घटना बनवायची. तात्काळ बाबासाहेब आले. विस्तृत प्रस्तावना, चर्चा आणि घटना समिती निर्माण करून घटना समितीचे मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमले. आता घटना समिती एक पूर्ण कमिटी समिती असते. ही समिती विचारांती अभ्यास करून घटना कशी लिहायची, संविधान कशी, मार्गदर्शक तत्वे बाबासाहेब अभ्यास करून घ्यायचे आणि बाबासाहेबांपुढे बाबासाहेब हे मुख्य होते. आता जे कोणी अनाडी लोक आहेत सोशल मीडियावर, BN रावने संविधान लिहिलं, BN रावने घटना लिहिली, त्यांना सांगू इच्छितो, BN राव जरी घटना समितीमध्ये असतील, समितीच्या पीठामध्ये प्रस्तावना जरी लिहिली असेल, परंतु त्याचा मुख्य घटना समितीचा मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्याने
जे काही संविधान आणि घटना समितीने बनवली असेल त्याचे मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. या अनाड्या अनपढ लोकांना मी सांगतो, त्यांना वाटतं बिएनरावनी संविधान घडविण्यात मदत केली. पूर्ण समितीने मेहनत केली. पूर्ण समितीची नियुक्ती केली आहे, ते समितीने नियुक्ती केली जरी असेल, परंतु घटना समितीचे सर्वसेवा मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. आणि अध्यक्ष या नाते त्यांचं घटनाकार आणि शिल्पकार म्हणूनच नाव येणार. परंतु मी सांगतो, जेव्हा घटना समिती नेमली, जेव्हा बाबासाहेबांनी 2 वर्ष 18 महिने 11 दिवस 2 वर्ष 18 महिने 11 दिवस हे संविधान लिहिताना फार अख्खं वाचनालय म्हणजे पुस्तके हाताळून काढली, विविध धर्मांचा अभ्यास केला, विविध पुस्तकं हाताळून काढली, विविध धर्मांचा अभ्यास केला. आणि ज्या घटना समितीवर ही जी लोकं होती, कोणी हे एक एक करून गळून गेले. एक एक करून गळून गेले. उरले ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे बाकीचे लोक समितीतील गळून गेले. बिएनराव पण नव्हते. शेवटच्या क्षणी जो घटनाचा मसुदा होता, हा लिहिताना घटनापीठाच्या समितीवर सगळी लोक गळून गेली. बिएनराव पण गेले. मग आता संविधानाचा मसुदा बाबासाहेबांनी तयार केला ना आणि मांडला. जेव्हा तयार झाली घटना 2-2.5 वर्षानंतर समोर आली. अनेक धर्मांचे भोगते, धर्मांध आपापले विचार मांडू सगळे. अरे, हिंदूंचा उल्लेख करा, मुस्लिमांचा उल्लेख करा, शिखांचा उल्लेख करा, ख्रिश्चन बांधवांचा उल्लेख करा, देवदेवतांचा उल्लेख करा, असे सल्ला डॉक्टर बाबासाहेबांकडे आला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुरंधर हुशार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुरंधर विचार, धुरंधर हुशार. त्यांनी सर्वांच्या प्रस्तावना ऐकल्या आणि या प्रस्तावनांचा अभ्यास केला. या प्रस्तावनांचा अभ्यास केला की कुठल्याच्या प्रस्तावातून काय मिळतं. मग बाबासाहेबांनी अशी प्रस्तावना तयार केली की संविधानाच्या बैठकीत त्यांचे सगळ्यांची झोपच उडाली, डोळे पांढरे फटक झाले, उघडे पडले. अरे, अशी प्रस्तावना लिहिली ती वास्तवतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आम्ही सारे भारतीय आहोत. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई, हे सगळं त्या प्रस्तावामध्ये होतं. मग कोणाचा धर्म कुठला मागे राहिला का? नाही. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. मग सगळे धर्म आले संविधानामध्ये. फार हुशार होते डॉक्टर बाबासाहेब. मग अशा प्रकारे जर संविधानिक घटनापीठामध्ये कोणी नाही, सगळे गळून गेले आणि एक ते बाबासाहेब संविधान लिहित राहिले, प्रस्तावना लिहित राहिले. मग संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येणार ना. कोण बिएनराव, कोण टी.एन. राव, कोण ते राव आम्ही ओळखत नाही. एकच संविधान घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो. हे लाईव्ह व्हिडिओ करताना मी लोकांपर्यंत, सोशल मीडियापर्यंत पोचावं, हे माझ्या हातामध्ये, माझ्या फार्ममध्ये जंगल फिरताना काठी आहे. हे काठी साक्ष आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच संविधान लिहिलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.